तुम्हाला नेमका असा कोणता कायापालट करायचा आहे? कारण की आता आम्ही जसा अभ्यास केला तसं काही समस्या आम्हाला तुमच्या परिसरात दिसल्या, तर त्याबद्दल तुमच्याकडे काय ऍक्शन प्लॅन आहे? आता मी तुम्हाला एक एक समस्या विचारतो, त्यावर तुम्ही आता एक आम्हाला उत्तर द्या की तुम्ही सत्तेत आल्यानंतर तुमच्याकडे काय रोल मॉडेल आहे किंवा काय ब्ल्यू प्रिंट आहे. सगळ्यात महत्वाची समस्या म्हणजे वीज, लाईट. आता आमची तर लाईटची समस्या म्हणजे ही जसं ह्या 8-9 वर्षामध्ये खूप म्हणजे 17 कमी होती, 18 कमी म्हणजे अशी वाढत आताचा काळ एवढा की दिवसातून 4 वेळा लाईट जाते घरात. आणि लाईटची एवढी मोठी समस्या आहे की लोक अक्षरशः त्या लाईट नसल्यामुळे वैतागलेले आहेत. आता आमच्या प्रभागामध्ये सेक्टर 1 तो सेक्टर 13 IT सेक्टरमध्ये किंवा म्हणजे घरी बसून जॉब करणारे लोक खूप आहेत. मग त्यांना वेळेलाच ते कम्प्युटरवर काम करायचं असतं, लॅपटॉपवर काम करायचं असतं. त्या लाईट समस्यानं एवढे त्रस्त आहेत ते लोक की अक्षरशः वैतागलेले लोक आहेत. बरोबर. आपण याच्यासाठी भविष्यामध्ये काय की आपल्या प्रभागामध्ये हे लाईट समस्या काय आहेत, तर लाईट समस्या ह्या आपल्या प्रभागातलं वाढलेल्या जे लाईट आहे म्हणजे इनडायरेक्टली रेसिडेन्शियल एरिया वाढला तर त्याचं लाईटचं प्रमाण वाढतं. मग ते प्रमाण वाढलं तर त्याचं जे आवक सप्लाय तो त्या प्रमाणात कमी आहे. मग त्याच्यामुळे काय होतं, ट्रान्सफॉर्मर कुठे उडणं, जळणं हे खूप मोठ्या प्रमाणात आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टीवरती भविष्यामध्ये मी आलो त्याची इलेक्ट्रिशियनची ब्ल्यू प्रिंट माझ्याकडे असेल. पण आपल्या प्रभागामध्ये लाईटची किती आवश्यकता आहे, आता लाईट किती आपल्याकडे आहे, मग त्यासाठी काय करता येईल, आपला ट्रान्सफॉर्मर वेगवेगळ्या ठिकाणी वाढवता येतील का, किंवा अशा पद्धतीने म्हणजे आणि त्याचा पाठपुरावा करून ज्या गोष्टी करता येईल ते मी लाईटवरती काम करतो, अशा पद्धतीने काम करतो. म्हणजे जसं भविष्यात जसं लोकसंख्या वाढेल किंवा विजेची गरज वाढेल त्या अनुषंगाने आपण त्याचा कॅपॅसिटी वाढवून पूर्ण अभ्यास करून त्याच्यावरती लाईटची मागणी, आवक किती, आता अवेलेबल किती आहे आणि किती लागू शकते याच्या पद्धतीने त्याच्यावरती काम करा. अगदी बरोबर.